मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक बोलावली। मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर काही वेळातच बैठकीला सुरुवात होऊ शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। तर काल फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर काल इंधन समन्वयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते। इंधन साठ्याबद्दल महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। अनेक ठिकाणी अफवांमुळे गर्दी होताना पाहायला मिळते। या संदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्गदर्शन करतात, काय सूचना देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाची बैठक। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, आपण पाहिलं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती याच इंधन पुरवठ्या संदर्भात, आणि आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहे। काय अधिक माहिती? बरोबर, आपण या ठिकाणी प्रणिता बोलल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आज बोलवण्यात आलेली आहे। 150 दिवसाच्या कालावधीसाठी आपण बघतो ही बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्देश या ठिकाणी देण्यात येणार असं समजलं जाते। पण आपण बघतो काल पंतप्रधान यांनी बैठक बोलवली होती आणि त्या ठिकाणी सर्व मंत्री राज्याचे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर आपण बघितलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली आहे। यामध्ये 150 दिवसाचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम संदर्भात चर्चा केली जाणार आहे। तसेच सेवाकर्मी कार्याअंतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र वितरण देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे निर्देश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण बघितलं गॅससाठी मोठ्या प्रमाणात लाईन लागावी लागत आहे, गॅस हा मिळत नाही आहे, पेट्रोल डिझेल देखील तुटवडा झाल्याचं समोर येतं आणि त्यामध्ये कशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चर्चा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपण बघितलं थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावरती सुरुवात होणार आहे, कारण की 11 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि काहीच वेळामध्ये या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होईल। अगदी मनोज, आपण जर पाहिलं तर अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी सांगण्यात येते की पुरवठा आहे, इंधनाचा पुरवठा आहे, पेट्रोल डिझेलचा पुरवठा आहे, मात्र तरीही पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। नागरिक संभ्रमात आहे, अफवेमुळे होईना की इतर कशामुळे होईना रांगा लागल्याचं किंवा गर्दीचे एकूणच चित्र पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवरही काही महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्री देऊ शकतात। बरोबर, आज जिल्हाधिकाऱ्यांची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि सर्वांकडून आपण बोललं जात आहे की जो पुरवठा आहे तो मुबलक आहे या ठिकाणी। पण आपण बघितलं सातत्याने जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यामध्ये पेट्रोल पंपावरती लाईन लागलेली दिसून येते आहे। तसेच गॅस जिकडे मिळतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लागलेली दिसून येत आहे आणि कुठेतरी गॅस मिळत देखील नाही आणि 25 दिवसांनी गॅस या ठिकाणी उपलब्ध होणार असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांबरोबर कशा प्रकारे चर्चा करून काय निष्कर्ष हे ते पाहणं महत्त्वाचं आहे। मनोज, त्यामुळे या बैठकीत काय होतं, त्यानंतर काय माहिती दिली जाते याकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।